तर तुम्ही पाहताय आता आपण म्हणतो, की आपला भारत देश हा स्वतंत्र आहे. परंतु आपला भारत देश जरी स्वतंत्र असला तरी आपल्या ज्या माता-भगिनी आहेत, त्या असुरक्षित आहे. मग गावच्या महिला भगिनी ह्या सुरक्षित असाव्या यासाठी तुम्ही काय करता? गावच्या महिला भगिनी सुरक्षित असावा यासाठी या ठिकाणी मी वेळोवेळी आपलं जे काही हळदी-कुंकवाचे कार्यक्रम असतात किंवा जे महिला बचत गटाचे जे कार्यक्रम मी या ठिकाणी 100 प्लस महिला बचत गट या निमित्ताने मी तुम्हाला सांगू शकतो. मी 100 प्लस बचत गट माझ्या चंदनापुरी गावामध्ये निर्मित केलेले आहे. त्याच्यापैकी 14 ते 15 बचत गट व्यावसायिक मार्गदर्शन देऊन ते त्याच्यात व्यवसायात उतरले. या महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण हा जो मुद्दा आहे, त्याच्यामध्ये त्यांची सुरक्षितता या ठिकाणी प्रामुख्याने गरजेची आहे. महिलांची सुरक्षितता या ठिकाणी चांगल्यापणे व्यवस्थित राहण्यासाठी आपण वेळोवेळी त्यांना समुपदेशन या ठिकाणी शिबिरं भरवतो. त्या शिबिरातून या ठिकाणी त्यांचे मनोबल कशा पद्धतीने वाढले जातात त्याचं एक महत्त्वाचं नियोजन असतं. त्यांना वेळोवेळी प्रसंग चुकीच्या म्हणजे वाईट प्रसंगापासून कशा पद्धतीने आपण बाजूला गेलं पाहिजे, त्या समुपदेशनाद्वारे विविध मार्गदर्शनाद्वारे या ठिकाणी प्रथमतः एक पहिला मार्गदर्शन करणे हा पहिला प्रामुख्याने मुद्दा आहे. हो. आणि दुसरा जी गावामध्ये समजा जर असुरक्षितता जर वाटत असेल, गावच्या ठिकठिकाणं असतात की चौक, कुठे व्यस्त ठिकाण असेल, काही ठिकाण असेल. शाळा सुटल्यानंतर या ठिकाणी प्रामुख्याने ज्या मुली आहेत, त्या मुली घरी जात असताना त्या सुरक्षित भावनेने गेल्या पाहिजे हा प्रामुख्याने मुद्दा आहे. हो, नक्कीच. माझ्या गावात काय आणि पंचकृषीच्या गावात देखील तुमच्या माहिती मला ठिकठिकाणी अशी चित्र बघायला भेटतात, की गावातली काही टवार-टुकार मुलं या ठिकाणी अशा ठिकाणी बसलेली असतात, का जेणेकरून तिथं मुली मान खाली घालून जातात. हो. परंतु निष्कर्षाने शालेय जे मुख्याध्यापक आमच्या इथं हायस्कूलचे खेमनर सर आहेत, झेडपी शाळेचे असतील किंवा मी सरपंच म्हणून आहे आणि माझे काही सहकारी मित्र आहेत, मुली चाललेलं मान खाली घालून चालतात. आहे. जातात. तर मुलींनी मान ताठ करून चाललं पाहिजे ते यासाठी तुम्ही काय कराल? त्याच्यासाठी या ठिकाणी हे जे काही समजा प्रणाली आहे, समजा युवा वर्गातली जी काही बिघडलेली पिढी आहे, यांना जागेवर आणणं खास मला पहिल्यांदा गरजेचं आहे. हो, आणि त्यांना जागेवर आणलंच पाहिजे. त्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. नक्कीच. जेणेकरून या ठिकाणी आपली मुलगी ती ताठमानेने तिथून का नाही गेली? का ते 4 टकरपूर आहे किंवा त्यांची खिल्ली उडवण्याची पद्धत असेल किंवा काय असेल, त्याच्यापासून ते वाचवण्यासाठी हो. तत्परतेने निघून जाणे. ते बिचारीचा जो काही दोष नसतो त्या मुलीचा. परंतु हे जे आहे, ह्यो शिरकाव, ह्यो जो काही समजा आज वाढत चाललेला आहे, हा थांबवणे माझ्यावर हो. प्रामुख्याने एक मोठं आव्हानच आहे ते. त्याच्यात नक्कीच. वाईटपणा सगळ्यात जास्त या ठिकाणी सरपंचाला स्वीकारावा लागतो. परंतु आगामी काळात या ठिकाणी त्याच्यावर 100% बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही आपण.